हिटचा तडाखा एवढा वाढला ना मित्रांनो की माझ्या आळ्याचा सोडा इकडं माझा जीव निघायला लागलाय. हॅलो ना पब्लिक, काय चाललंय म्हणजे टेन्शन नाही घेते मी. आयुष्य सुखासुखी चाललंय, खूप मस्त चाललंय. लोड नाही घ्यायचा, गोष्टी होतच राहणार आहेत, पण आयुष्य जगण्याचा आनंद नाही सोडायचा. तेच सध्या करतोय मी वगैरे. उन्हाचा तडाखा ना एक 12 ते 3 दरम्यान खूप जाणवतो वगैरे. मग काय तुमचा भाऊ काय साध्यासुद्धा जागी राहतोय का? अरे शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये राहतोय. पूर्ण निसर्गाने नटलेला आहे तालुका आहे आपला, आणि त्याच्यामध्ये आपल्या जवळची असणारी ही मांडवी नदी. मग काय, पोरं वगैरे मोठी पोरं तर नाही येत आता माझ्यासोबतची, सगळे कामाला वगैरे जातात आणि मला तर काही काम नाही आहे. मग काय, जी गोष्ट शिकायला पाहिजे ती म्हणजे पोहायला. मग जाऊयात म्हणून या चिलीपिलांसोबत मग जायचं नदीला मस्तपैकी. काय मजा येते वगैरे. छान चाललंय आयुष्य, सुंदर एकदम मस्तपैकी. पुढं मी कॉर्पोरेटमध्ये माझं डोकं मारत होतो, मलाच कळत नाही. असं देर आहे दुरुस्त आहे. आज लवकर आलो होतो पोहायला, कारण की विषयच काहीतरी तसा होता. थोडा बस टाईमपास वगैरे करून निघायचं होतं आपल्याला लग्नासाठी. आपल्या बहिणीचंच लग्न होतं, पण प्रॉब्लेम काय थोडे येतात का. गेलो होतो पहिला टायर पंक्चर. अरे यार, मग पहिलं टायर वगैरे नीट करून घेतलं त्याच्याकडून. आणि पहिलं तुम्हाला लुक दाखवतो जरा माझा कसा आहे. हा थोडा काळा पडलो आहे मी, पण इट्स ओके. कपडे कसे आहेत, गेल्यावर आपले हात काय गप राहत आहेत का. नवरदेवाचा बूटच पळून आणला. आता त्याच्याकडून किती घ्यायचे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण विदाऊट पैसे बूट तर आपण सोडत नसतो.